या सर या पुढे या सर. स्वतः मुख्याध्यापक आहे शांतीसागर शाळेचे संस्थापक. आता 2 मिनिट फक्त माहिती द्या काय विषय आहे. शांतीसागर शाळे आणि आपल्या एसटी कॉलनी लोहिया तो मधल्या भागाचा रोड आहे. मेन रोड आहे. रहिवासी वस्ती आहे. तर त्यात काय व्हायला लागलं की तिथं वेश्या व्यवसाय खूप प्रमाणात चालू आहे आणि रस्त्यावरती उभारा लागले महिला. तसं उभारल्या तर दुपट्टा बांधतो फोटो टावले दोन्ही. मग काय आपले भक्त पण आहेत लॉजिंगला जातात. फुल गाव असते. तर तिथं काय व्हायला की येणारे काय आंबट चौकीन लोक जे आहेत किंवा आई भवानीचं गाव आहे वास्तव्याचा इथं असला प्रकार कधी आम्ही जन्मल्यापासून घेतो. पण आज ओपन आणि रस्त्यावरती व्हायला लागलं. आमच्याकडे त्याचा प्रूफ आहे, फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. परंतु त्याला लगाम कुणाचाच नाही आणि खुलेआम हा अवैधरित्या आई भवानीच्या शक्तीच्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मंदिराच्या आवारात परिसरात हे जर कृत्य चालू असेल तर एक लज्जास्पद आणि अपमानास्पद घृणास्पद आहे. म्हणून तर माझं काय मत आहे की तातडीनं पावलं उचलून कारवाई करावी. कारण ते बघताना आपले सामान्य जर जनता एखादी भाजी घेऊन महिला चाललेली आहे आपली बहीण चालतात तर तिलाही ते विचारायला लागले दारू पिऊन लोक काही विचारतात. तर एवढं परेशान आहे गल्ली. गोपाळनगर भागाचं नाव आहे. बर विशेष म्हणजे सध्या शाळा विद्यार्थी आहे, शाळा आहे, स्कूल आहे, पण सुशिक्षित लोक आहेत. बरं मी अशिक्षित असू सुशिक्षित परंतु आपलं कर्तव्य आहे सगळ्यांमुळे आम्ही बी तुमच्या पाठीशी आम्ही बी तुम्हाला काय हवं ते मदत करू तिथं. लवकर कारवाई करावी. तात्काळ करावं म्हणजे सगळे चेक करू आपण. हो प्रोटेक्शन पण त्या परिसरामध्ये असावं. पेट्रोलिंग चालू कधी असं सांगू. काय दिवसात होईल आता 10 आता सध्या सुद्धा चालू असतं तिथं. संध्याकाळचा विषय नाही दिवसापासून 2-4 वेळा हा तुम्ही कारवाई केली की गप्पा कार बसते. हा विषय हृदयाचा विषय. तुळजापूर शहराच्या बाहेर चालू द्या म्हणून असं हा, काही इथं इथं काय गावात नको. नको. प्रभाग क्रमांक 10 मध्ये तसेच लातूर रोड गोपाळनगर भाग जिथे की शाळा आहे तिथं अवैध धंदे खूप प्रमाणात चालू आहेत असं कळालेलं. मग आम्ही प्रथमतः त्याची चाचणी केली आणि चाचणी अंती आमच्या मित्रपरिवाराने पाहिलं की तिथं वेश्या व्यवसाय आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये 3.5 शक्तिपीठापैकी एक आपलं मुख्य आहे, प्रमुख आहे. आणि इथं आम्ही जन्मल्यापासून कधीच काय नव्हतं. पण हा प्रकार घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. हा मला कळाल्यानंतर आम्ही तात्काळ मांजरे साहेबांशी संपर्क साधला. मांजरे साहेब मध्ये लगेचच कारवाई करतो. पण 4-8 दिवसात कारवाई झालेली दिसून न आल्यामुळे स्वतः नगरसेविका तिथं जाऊन येऊन पाहणी केली आमचे कुमार अण्णा पांढरे यांनी. आणि त्यानंतर आम्हाला कळालं की तिथं असा प्रकार घडला. सकाळी 10-9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत ग्रामीण भागातील महिला तिथं उभारतात. हे लावून पल्लू लावून उभारतात, हातवारे इशारा करतात. दारू पिणारे, गांजा व्यसन हे पिणारे ग्रामीण भागातले लोक तिथं हातवारे करतात. म्हणून आपल्या महिला, स्कूलच्या मुली, कॉलेजच्या मुली तिथून जात येत असतात. ग्रामीण भागाचं बस स्टँड पण तिथंच आहे, त्या रोडलाच असल्या कारणाने तिथं खूप असं नाहक त्रास महिलांना, मुलींना व लोहियाकडे, एसटी कॉलनीकडे, उमेरवा लाजबाग, गोपाळनगरकडे जे वास्तव्यास्त रहिवासी आहेत त्यांना खूप होत आहे. म्हणून तातडीनं याच्यावरती कारवाई करा आणि ही मुळासकट जी काही कीड लागलेली आहे तुळजापूर शहरामध्ये नवीनच काय तर हे संपवायचं कर्तव्य आणि दायित्व जसं आमचं आहे तसं पोलीस प्रशासनाचं आहे. म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. माझी पत्नी प्रियंकाताई गंगणे तसेच संस्थापक अध्यक्ष शांतीसागर विद्यालयाचे कदम सर, आमचे तेथील रहिवासी व आमचा जव्हार गल्लीमधील युवक वर्ग जो सर्वस्कृत आहे सामाजिक कार्यात, आणि आमचे मेन समाजसेवक जे आमचे खंदे समर्थक आणि मार्गदर्शक मित्रबंधू कुमारजी पांढरे यांच्या नेतृत्वाखाली जर ह्या 4 दिवसात ही मुळासकट जर हा कार्यक्रम जो चालतो, मी जास्त शब्दात बोलत नाही कारण हे पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे, तो प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने
संयुक्त आणि आमची मदत घेऊन तुम्हाला काय हवं तर आम्ही देऊ तुम्हाला, हे संपवायला पाहिजे. अन्यथा 5व्या दिवसापासून आम्ही स्वतः हे हातात घेऊन आम्ही स्वतः सर्वजण, महिला असतील आमच्यासोबत, मुले असतील, वरिष्ठ असतील, युवक असतील, सगळ्यांनी मिळून हे, आणि तुम्ही स्वतः मीडिया सुद्धा, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वृत्तपत्राची मीडिया असेल, सर्वांनी आपण जाऊन हे 4-8 दिवस तिथं थांबून सगळं संपवायचंय. कारण ही अतिशय गंभीर आणि महत्वाची बाब आहे की तुळजापूर सारख्या शहरात मागच्या 4-8 दिवसापूर्वी सुद्धा तुम्हाला माहित असेल, ज्ञात असेल की लोह्याकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये आपल्याच भगिनी, माझी मावशी आरळीकर पाटील यांना सुद्धा गाडीवर जाऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवून घेऊन पळून गेला आणि तो सक्सेस झाला, जो कोणी होता तो. पण इथं सुद्धा एक अडचणी आहे. महाराष्ट्र प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे, तुळजापूर या ठिकाणी, तुळजापूर सारख्या आई भवानीच्या ठिकाणी इथे पोलीस प्रशासनाचा स्टाफ 1 पट 2 पट नाही तर 3 पट करावा, जेणेकरून 4ही रस्त्याला, 4 गल्लीत, सर्व ठिकाणी, कारण प्रत्येक ठिकाणी आमचे भक्त निवास आहेत, प्रत्येक ठिकाणी गल्ली ओळ आहे, प्रत्येक ठिकाणी पुजाऱ्याचं घर आहे. त्यामुळं सुरक्षाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्या दृष्टीनं प्रशासनाला सुद्धा हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्र प्रशासनाला, की इथं लवकरात लवकर स्टाफ मिळवून द्यावा, जेणेकरून तुळजापूर शहर हे स्वच्छ, सुंदर आणि जे अवैधरित्या काय चालतं ते नाहीसं होऊन एकदम सुरक्षित भक्तांना त्याची सेवा देण्यात येईल, सेवा द्यावी, एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. प्रियांका विजय गांगणे, प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेविका आहे. माझ्या परिसरात म्हणजे आमच्या परिसरात गोपाळनगर मध्ये अवैध धंद्याचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये दारू असो, चोऱ्याचं प्रमाण असो, आणि त्यामुळे महिलांचं बाहेर फिरणं खूप मुश्किल झालेलं आहे. महिलांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, आणि लवकरात लवकर कारवाई जर नाही केली तर आम्ही सर्व महिला मिळून इथे आंदोलन करण्यात येईल.